तलावांनी वेढलेलं, निसर्गरम्य येऊरच्या पायथ्याशी वसलेलं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या अस्तित्वानं पावन झालेलं शहर. इथे शिंदे साहेबांच्या खंबीर नेतृत्वात जुन्या संस्कृतीच्या मुळांना आधुनिक प्रगतीची नवी पालवी फुटली. आज हे शहर केवळ बदलत नाहीये, तर एका नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभं आहे. आपलं ठाणं आता खऱ्या अर्थानं बहरणार आहे. विकासाची व्याख्या फक्त सिमेंटची जंगलं उभारणं नसतं, तर माणसांचं आयुष्य सुखकर करणं असतं. ठाण्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि महायुती सरकारच्या संकल्पातून आज ठाणे जागतिक नकाशावर झळकण्यासाठी सज्ज होत आहे. आता ठाणेकरांना निसर्गाचा आस्वाद घ्यायला लोणावळा, खंडाळा गाठण्याची गरज उरणार नाही. आपल्याच ठाण्याच्या कुशीत हिरवाईचा आनंद मिळावा यासाठी आकारास येतंय आनंदवन. पर्यावरण आणि प्रगतीची अनोखी सांगड घालत 18.4 किलोमीटर लांबीचा हा आनंदवन ग्रीन कॉरिडॉर आता ठाण्याचं नवं फुफ्फुस बनणार आहे. संजय गांधी नॅशनल पार्क पासून ते मीरा भाईंदरच्या सीमेपर्यंत पसरलेलं हे आनंदवन जैवविविधतेचं रक्षण तर करेलच, सोबतच ठाणेकरांचं निसर्गाशी असलेलं नातं अधिक घट्ट करेल. दिघे साहेबांच्या मायेचं पांघरुण नावात असणारं हे आनंदवन एक प्रसन्न निसर्गानुभव असेल. असं म्हणतात की ठाण्यात भ्रमंतीसाठी लागणारं सगळं आहे. घाटमाथा आहे, तलाव आहे, खाडी किनारा आहे. नाही आहे तो फक्त बर्फ. पण शिंदे साहेबांच्या कल्पक नेतृत्वानं ही उणीव सुद्धा भरून काढायचं ठरवलंय. कोलशेत परिसरातील 25 एकर क्षेत्राचा परिसर आता अद्भुत अनुभव होणार आहे. जे अनुभवण्यासाठी आजवर आपल्याला परदेशात जावं लागायचं, ते आता आपल्या ठाण्यातच अनुभवायला मिळणार आहे. कोलशेतच्या 25 एकर टाउन पार्क मध्ये अवतरणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्नो पार्क, ऍडव्हेंचर पार्क आणि एक भव्य अक्वेरियम. केवळ मनोरंजनच नाही, तर आपल्या मातीची अस्मिता आणि परंपरा जपण्यासाठी इथे दिमाखात साकारलं जाणार आहे आगरी कोळी संग्रहालय. स्थानिक भूमिपुत्राला आपली संस्कृती पर्यटकांपर्यंत नेण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरेल. या जागतिक दर्जाच्या प्रकल्पांमुळे ठाण्याची एक नवी आणि एक जुनी ओळख साता समुद्रापार पोहोचणार. आपण असं म्हणू शकतो की आता ठाणेकरांना सार्थ अभिमानानं मान उंचावण्याची वेळ आली आहे. कारण पॅरिसच्या आयफेल टॉवरला टक्कर देणारा भारताचा सर्वोच्च 260 मीटर उंच व्ह्यूइंग टॉवर आपल्या ठाण्यात दिमाखात उभा राहणार आहे. ठाणे खाडी किनारी आकारास येणारा हा अभेद्य बुरुज केवळ शहराचाच नाही, तर संपूर्ण देशाचा गौरव वाढवेल. जेव्हा एखादा ठाणेकर या मनोऱ्याच्या शिखरावरून दिघे साहेबांच्या ठाण्याचं हे बहरलेलं सौंदर्य पाहिल, तेव्हा जगाची नजर आपल्या ठाण्यावर खिळलेली असेल. ठाण्याच्या प्रगतीचा हा मानाचा तुरा जागतिक नकाशावर आपली एक नवी ओळख निर्माण करेल. लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या खंबीर नेतृत्वाखाली ठाण्याच्या प्रगतीची ही नवी बीज पेरली गेली आहे. मग ते कासार वडवलीचं अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर असो वा खेळाडूंसाठी उभारलं जाणारं 50 एकरचं भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल. हे प्रकल्प म्हणजे शिंदे साहेबांनी प्रत्येक ठाणेकराला दिलेला शब्द आहे. एक बार कमिटमेंट करता है तो फिर खुद की भी नहीं सुनता है. शिवसेनेचा हा ठाण्या वाघ आज ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वैभवासाठी कटिबद्ध आहे. जगणं झालंय छान, कारण धनुष्यबाण